सर्वांना सुप्रभात. जय भीम, जय महाराष्ट्र. आज काही मनातील भावना आहेत. आज काही मनातील भावना आहेत जे उफाळून बाहेर येतात. उफाळून बाहेर येतात कारण ज्या संघर्षातून मी गेलोय, माझे वडील गेलेत. माझ्या वडिलांनी जन्मजात संघर्ष करत आलेत. गावामध्ये खेडेगावाच्या कपारीतून आलेले, गावात नाही घर, खलाटीत नाही शेत, दुर्धर परिस्थिती, खायला अन्न नाही, उदरनिर्वाह करायला पैसा अडका नाही. आजी माझी खंबीर नेतृत्व. याही परिस्थितीमध्ये आपल्या एकुलता एक मुलगा चांगू याला कसं वाढवायचं या भ्रंतेने गावाकडून माथेरानकडे, माथेरानकडून गावाकडे. कारण आमचं चौक, मुक्काम पोस्ट चौक, जिल्हा खालापूर, मुक्काम पोस्ट चौक, तालुका खालापूर, जिल्हा रायगड आणि गाव सारंग. या गावातून 2 किलोमीटर 3 किलोमीटर ते पुढे 5 किलोमीटर माथेरान डोंगर चढून जायचं आणि दर मधल वणवण करत सकाळी निघायचं 9 वाजता. थेट सकाळी 9 वाजता ना, लवकर निघायचं 7 वाजता. थेट 2 तासात माथेरान गाठायचं आणि माथेरानमध्ये असलेल्या त्या काळच्या हॉटेलांमध्ये भाजी पुरवठा करायचा हा एकमेव दिनक्रम असायचा. जे खडे कपारीत वाढलेल्या भाज्या पाला जो काय मिळेल तो खोडून त्याच्या मुळ्या बांधून त्या टोपलीमध्ये टाकून माथेरानपर्यंत पोस्ट करायचं. ही दुर्धर परिस्थिती आहे. ही परिस्थिती जर विशेष केली तर डोळ्यातून पाणी येतं. हा दुर्धर इतिहास आहे. आणि चांगू, लहानपणी त्याला चांगू बोलायचे. चांगू म्हणजे चांगोबांच्या आजोबांचं नाव होतं चांगू. चांगू म्हणून बाबांचं नाव चांगू, बाबांच्या वडिलांचं नाव सखाराम, बाबाच्या आईंचं नाव सुंदराबाई, सुंदराबाई सखाराम शिंदे. या एवढ्या खंबीर होत्या. मला इंदिरा गांधींची आठवण येते. ज्या इंदिरा गांधी सक्षम नेतृत्व पंतप्रधान देशाचं झाल्या ते खंबीर नेतृत्वाने. तसंच आमच्या आजी सुंदराबाई सखाराम शिंदे होत्या. तर बाबा चांगू लहानपणीचे, त्यांना शिक्षण झालं पाहिजे, हे शिक्षण मिळावं म्हणून आपलं खेडेगाव सोडून दरमजल करत चालत ठाणे जिल्ह्यात आल्या. ठाणे जिल्ह्यातील दादोजी कोंडदेव मैदान, जिथे आता दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे, तिथे झोपडपट्टी होती. झोपडपट्टीमध्ये 4 बांबूच्या घरामध्ये वास्तव्य चालू झालं. आणि ठाण्यातील जिथे तिथे नाका असायचे, मोलमजुरीचा नाका असायचा, त्या मोलमजुरीच्या नाक्यावरती माझी आजी सत्य आहे. त्या मोलमजुरीच्या नाक्यावर माझी आजी नाका कामगार म्हणून उभं राहायची आणि नाका कामगारमधून जे काही मोलमजुरी मिळेल त्यातून आपल्या मुलाचं उदरनिर्वाह करायची. ही परिस्थिती होती. मग मी ज्या एम.एच. हायस्कूलमध्ये होतो, त्या एम.एच. हायस्कूलचं जो काही बॅकस्टेज होता, ओपन खुला रंगमंच, त्याचं जे काही बांधकाम केलं गेलं, त्या बांधकामावर माझ्या आजीने दगडविटा वाहिलेल्या आहेत. माझी स्वतःची शाळा आहे, मोहविद्यालय माझी स्वतःची शाळा आहे. माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी माझी आई शाळा जवाहरबाग, इकडचे नगर परिषद, जुनं कार्यालय नगर परिषद, इथे झालं. नगर परिषदेचं ऑफिस असं होतं की इकडनं एक दरवाजा आणि तिकडनं एक दरवाजा होता. म्हणजे जिल्हा परिषदेच्या बाजूने ठाणे नगर टाऊनकडून एक दरवाजा आणि जवाहरबागकडून एक दरवाजा होता. त्यामुळे आम्ही ज्या माझ्या शाळेमध्ये शिकायचो त्या शाळेतून पकडापकडी खेळायला महानगर, आता जे नगर परिषद नगरपालिका कार्यालय आहेत तिथून घुसायचं.
ते असं पलीकडून निघायचं तर मार्केट विठ्ठलाचं मंदिर, महात्मा फुले नगर मार्केट विठ्ठलाच्या मंदिराकडून पूर्ण चक्र राऊंड मारून पकडापकडी खेळायला आम्ही हे करायचो. आणि पूर्वीचे कामगार रोख रकमेचा पगार असायचा आणि पूर्वी ₹500 पगार. पूर्वी कसा ₹500 पगार आणि सर्व कामगार नगर परिषद कार्यालयामध्ये संपूर्ण आतमध्ये कार्यालयात लादीवर बसलेला असायचं पगारासाठी. ही गर्दी. समोर दवाखाना होता, दवाखान्याच्या मागे कॅश काउंटर होतं. दवाखाना होता, कॅशियर होता. नगर परिषद नगरपालिकेचा कॅशियर होता इथं. त्या कॅशियरमधून एवढ्या कामगारांना जवळजवळ त्या काही एक 500 कामगार असेल, त्या काही 500 कामगारांना तेवढा पगार द्यायला जायचं. ₹500 पर सफाई कामगार पगार होता, वेतन होतं. आणि त्या दरम्यान बाबांनी सफाई कामगारांच्या मुलांसाठी एक योजना चालू केली. सफाई कामगार मुलांसाठी एक योजना चालू केली की त्यांना फुकटची वह्या पुस्तकं नगर परिषद नगरपालिकेकडून द्यायला लावायची. त्या वह्या पुस्तकातून आम्ही शिकलो, शाळा शिकलो, मोठे झालो. मोठे होत होत असताना जे आमच्या घरातून राजकारण घडलं, स्थित्यंतर घडली. 1970चा कालखंड पाहता 1970-71च्या कालखंडामध्ये बाबांनी सफाई कामगार खेडेगावातून आणले. बाबांनी सफाई कामगार खेडेगावातून आले तेव्हा बाबा युनियनचं काम करायचे. युनियनचं एक सक्रिय कार्यकर्ता होते. युनियनचा सक्रिय कार्यकर्ता होता. करता साथी जॉर्ज फर्नांडिस बरोबर संपर्क आला. साथी जॉर्ज फर्नांडिसचा संपर्क आल्यानंतर कालांतराने 70-71च्या दशकात जो काही संपर्क आला, कामगार नेतृत्वात जडणघडण होत गेली आणि ते हळूहळू युनियन लीडर झाले. अशा प्रकारचं ते होतं वास्तव्य.